सर्वांना गुड मॉर्निंग. आपल्या डबल ओ अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण जो काही चॅप्टर स्टार्ट केला होता सूक्ष्मजीवांची ओळख, तर त्या चॅप्टरचा पार्ट 2 आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. त्याआधी आम्ही जे काही नवीन बॅचेस चालवले आहेत पहा, DSFL असेल, आरोग्य सेवक सेविका असेल किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका किंवा डिपार्टमेंटल PSIच्या जे काही एक्झाम्स असतात आणि सर्वात महत्त्वाचं आणि प्रत्येकाचं स्वप्न असणारं जे काही पोलीस भरतीची जी काही तयारी असते, तर ती तयारी करून घेण्यासाठी पोलीस भरतीसाठी आपण स्पेशल बॅच लॉन्च करत आहोत. TAT शिक्षक होण्याचं ज्यांचं स्वप्न असेल, तर त्या स्वप्नाला आकार देण्यासाठी जी काही TATची बॅच आहे, तर ते TATची बॅच आम्ही चालू करत आहोत. तर सर्वांनी अधिक माहितीसाठी किंवा ज्या काही त्याच्या पुढच्या ॲडमिशन प्रोसेस असतील, त्याच्या नोट्स असतील, ते मिळवण्याबाबत आमच्या खाली स्क्रीनवरती जो काही कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, त्या नंबरवरती सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करून अधिकात अधिक माहिती मिळवायची आहे, नोट्स उपलब्ध करून घ्यायच्या आहेत आणि आमच्यासोबतच सर्व परीक्षांची तयारी अतिशय सुंदर पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने पूर्ण करायची आहे. तर ह्या बॅचेस ज्या आहेत पहा, अतिशय चांगल्या शिक्षकांकडून तुम्हाला पूर्ण सिलेबस शिकवलं जाईल. नवीन जे काही पॅटर्न्स आहेत, TCS पॅटर्न असेल, IBPS पॅटर्न असेल, तर या पॅटर्ननुसार तुम्हाला सर्व विषय या ठिकाणी शिकवले जातील. तर आपला जो काही धडा आपण चालू केला होता सूक्ष्मजीवांची ओळख, तर याचा आज पार्ट 2 म्हणजेच भाग 2 आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. बघा, फ्री लेक्चर्स असतात. त्या लेक्चर्सवरून तुमच्या लक्षामध्ये येत असतं की टीचर्स कसे आहेत किंवा त्यांची शिकवण्याची पद्धत कशी आहे, आपल्याला नक्की उपयुक्त ठरेल का. तर सर्वांनी डेमो लेक्चर्स जे काही युट्यूबवरती अवेलेबल आहेत, तर ते लेक्चर्स अटेंड करायचे आहेत. सेशनला लाईक करायचं, अधिकात अधिक शेअर करायचे. पहा, तुमचं जसं स्वप्न असतं तसं इतरांचंही आहे, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम हे तुम्ही करायचं आहे. अतिशय माफक दरामध्ये अतिशय उत्तम बॅच देण्याचा प्रयत्न आम्ही तुमच्यापर्यंत करत आहोत. तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. आपला आजचा जो काही आता आपण जे काही मागच्या सेशनमध्ये पाहिलं होतं, त्याची 5 मिनिटांमध्ये रिव्हिजन करून पुढचा टॉपिक घेऊया. तर आपण पाहिलं होतं सूक्ष्मजीवशास्त्राचा परिचय. आता सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलं होतं. मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजीला आपण काय म्हणतो? सूक्ष्मजीवशास्त्र. तर बघा, मायक्रोब्स म्हणजे काय? सूक्ष्मजीव. असे गोष्टी किंवा असे जीव जे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने पाहता येतात, आपण उघड्या डोळ्यांनी त्यांना पाहू शकत नाहीत, त्यांना काय म्हणायचं? सूक्ष्मजीव. तर त्याच सूक्ष्मजीवांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो, तर त्या शास्त्राला म्हटलं जातं सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजेच मायक्रोबायोलॉजी. मायक्रोब्सचा अभ्यास जिथे केला जातो त्याला मायक्रोबायोलॉजी, म्हणजे सूक्ष्मजीवांचा ज्या ठिकाणी अभ्यास केला जातो ते म्हणजे मायक्रोबायोलॉजी. तर याच्यामध्ये जे काही संसर्ग रोगाचं कारक, बघा, सगळ्यात जास्त सूक्ष्मजीवांमुळे संसर्गजन्य रोग होतात. आता संसर्गजन्य रोग म्हणजे काय? तर इन्फेक्शियस डिसीज, एकापासून दुसऱ्याला होणारे म्हणजे इन्फेक्शन होत असतं पहा. एखाद्याला जर सर्दी असेल, तर त्याच्या शेजारी बसणारा किंवा त्याच्या संपर्कात येणाऱ्या मुलाला सुद्धा सर्दी त्या ठिकाणी होऊ शकते. खोकला असेल, TB असेल किंवा ह्यांसारखे जे काही चिकन पॉक्स असेल, म्हणजेच कांचणे असतील, ह्यासारखे जे काही रोग आहेत पहा, तर हे रोग कसे असतात? संसर्गजन्य असतात. त्यानंतर 19व्या शतकाच्या पूर्वार्धात असं मानलं जात होतं की सूक्ष्मजीव जंतू मृतातून आणि विशेषतः विघटित सेंद्रिय पदार्थातून उद्भवतात. बघा, अजूनही जे लोकांचं शिक्षण नाहीये किंवा त्यांचाही समज असा असतो की जे काही सेंद्रिय असतील किंवा जे काही विघटित पदार्थ असतात पहा, की त्यांच्यामध्ये सूक्ष्मजीव असतात. पण असं मुळामध्ये नसतं. सूक्ष्मजीव हे कुठेही आढळू शकतात. आपल्या हातावरती, आपल्या शरीरामध्ये किंवा इतरत्र ज्या काही वस्तू आपल्या अवतीभोवती आहेत, तर त्या सर्वांवरती सूक्ष्मजीव आपल्याला पाहायला मिळू शकतात. फक्त फरक एवढा असतो की आपण त्यांना उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते. त्यानंतर सूक्ष्मजीव म्हणजे काय? म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय हे आपण ठिकाणी पाहिलं होतं. तुम्हाला सांगितलं की ज्या शास्त्रामध्ये सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला गेला, त्याला सूक्ष्मजीवशास्त्र म्हणण्यात गेलं. आता सूक्ष्मजीव असे जीव असतात की जे नग्न डोळ्यांनी पाहू शकत नाहीत पहा. नग्न डोळ्यांनी म्हणजेच काय? आपण उघड्या डोळ्यांनी त्यांना पाहू शकत नाही. मी जर अशा पद्धतीने जर माझ्या हातावरती मायक्रोब शोधते किंवा सूक्ष्मजीव शोधते, तर ते मला सापडणार नाहीयेत. पण ज्यावेळेस मी सूक्ष्मदर्शकाचा वापर करेल, त्याचा उपयोग त्या ठिकाणी करेल, तर त्यावेळेस माझ्या हातावरती किंवा एखाद्या वस्तूवरती लाखो संख्येने मला ते सूक्ष्मजीव पाहायला मिळतील. तर ते कसे असतात? फारच लहान असतात. त्याच्यामध्ये जीवाणू असेल, बुरशी असेल आणि व्हायरस सारख्या गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी होत असतो. मग त्याच्यामध्ये जीवाणू येतात, बुरशी त्या ठिकाणी येत असते, त्याचबरोबर व्हायरस जे असतात पहा, त्या व्हायरसचा पण त्याच्यामध्ये समावेश होत असतो. व्हायरसलाच काय म्हटलं जातं मराठीमध्ये? विषाणू. विषाणू म्हणजेच काय? व्हायरस. आणि जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया. बघा, काही जणांना बॅक्टेरिया लक्षात राहतं, काही जणांना व्हायरस लक्षात राहतं. दोन्हीही भाषांमध्ये शिकत चालायचं आपल्याला. प्रश्न कसाही येऊ, उत्तर आपल्याला देता यायला हवं, एवढा आपला उद्देश आहे. आणि बुरशीला फंगस म्हणतात हे तर सगळ्यांना
माहीतच असेल का? कारण बुरशी ही जवळपास सगळ्यांच्याच ओळखीची असते. तर जीवाणू म्हणजे काय? बॅक्टेरिया. बुरशीलाच आपण फंगस म्हणू शकतो आणि व्हायरसलाच आपण विषाणू म्हणतो. तर ह्या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होत असतो? तर सूक्ष्मजीवांमध्ये यांचा समावेश या ठिकाणी होत असतो. नंतर आपण आदिकेंद्रकी आणि दुष्टकेंद्रकी पेशींबद्दल पाहिलं होतं पहा. युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल. आदी म्हणजे काय? प्रोकॅरियोटिक आणि दुष्टकेंद्रकी म्हणजेच काय? युकॅरियोटिक. याच्यामध्ये फरक कोणता होता ते आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. बघा, ही जर पेशी असेल, हिला काय म्हटलं आपण? पेशी म्हणलं आणि हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेलं केंद्रक. काय आहे? केंद्रक. आता हे जे काही केंद्रक आहे पहा, आता ह्या पेशीमध्ये केंद्रक प्रेझेंट असतं, रायबोझोम्स प्रेझेंट असतात. जर ती प्लांट सेल असेल तर क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया यांसारखे वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारं जे काही पेशीद्रव्य आहे पहा, तर ते पेशीद्रव्य ही त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. ही झाली आता कोणती? आदिकेंद्रकी पेशी म्हणजेच काय? युकॅरियोटिक सेल. आदिकेंद्रीय पेशीला काय म्हटलं आपण? बघा यांना काय म्हणू शकतो? आता याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे म्हणजेच काय? केंद्रक या ठिकाणी काय आहे? प्रेझेंट आहे. इथे सगळ्यांना न्यूक्लियस दिसतंय. पेशीमध्ये जर न्यूक्लियस असेल तर ती झाली युकॅरियोटिक सेल. म्हणजेच दृश्य केंद्रकी पेशी. काय झाली? दृश्य केंद्रकी पेशी. माझ्या म्हणण्यामध्ये आता जर तुम्हाला आदिकेंद्रकी गेलं असेल तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, ज्या पेशीमध्ये न्यूक्लियस असतं, केंद्रक असतं, त्या पेशीला म्हटलं जातं युकॅरियोटिक सेल, दृश्य केंद्रकी पेशी. बघा, आता हे मागच्या सेशनमध्ये जे मी शिकवलंय तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला हे समजून सांगितलं. हे समजून सांगण्याचा उद्देश एकच असतो, जर बेसिक क्लिअर असेल तर तिथून पुढे आपल्याला ते घटक समजत असेल. ज्याचा बेसिक कच्चा असेल त्याची बिल्डिंग नेहमीही कधीही ती पडू शकते, ती पक्की नसते. जर आपला पाया मजबूत असेल तर आपण पुढे सहज जाऊ शकतो. याच्यामुळे पाया मजबूत असायला हवा, तोच उद्देश हे तुम्हाला दोन समजून सांगण्याचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी कायम हे लक्षात ठेवायचं की ज्या पेशीमध्ये केंद्रक म्हणजे न्यूक्लियस प्रेझेंट आहे तिला आपण युकॅरियोटिक म्हणजे दुसरी केंद्रकी पेशी म्हणतो. त्यानंतर आपल्याला इकडे पाहिजे प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजेच काय? आदिकेंद्रकी पेशी. आदिकेंद्रकी पेशी. आता याच्यामध्ये पहा काय, आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल या दोन गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत. जर इकडे केंद्रक प्रेझेंट आहे तर इकडे केंद्रक अब्सेंट असणार आहे. जर ही पेशी असेल तर याच्यामध्ये केंद्रक कसं असतं? अतिशय इनडिस्टिंक्ट असतं पहा. कसं असतं? इनडिस्टिंक्ट. म्हणजेच कसं? अदृश्य स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. मग आपण डायरेक्टली काय सांगतो? न्यूक्लियस कसं आहे? अब्सेंट. म्हणजेच प्रेझेंट नाही आहे. त्याला आपण काय म्हणू शकतो? केंद्रक नसते. बघा, इथे केंद्रक असतं, त्याला व्यवस्थित असं आवरण त्या ठिकाणी असतं. इथे कुठल्याही प्रकारचं केंद्रक किंवा केंद्राभोवती जे काही आवरण असतं, अशी कुठलीही रचना योग्य प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. त्या पेशीला म्हणायचं आदिकेंद्रकी पेशी म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेल. आता सगळ्यांना क्लिअर असेल. नंतर पुढे हे बघा, आपल्याला काय पाहायचं आता पहा, याच्यामध्ये जे काही सायक्लिंग असते पहा. बघा, हे पूर्ण सजीव सृष्टीमध्ये प्रत्येक सजीव हा एकमेकांवरती कसा असतो? अवलंबून असतो. अन्न साखळी असेल किंवा जैव सायकल जी असते पहा आपली, लिव्हिंग सायकल जी आहे, तर त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या असतात की प्रत्येक सजीव हा एकमेकांवरती कसा असतो? अवलंबून असतो. गवतावरती किडे उगतात, किड्यांवरती बेडकं जगतात, बेडकांवरती साप जगतो, सापावरती गरुड जगतात. अशा पद्धतीने जे काही चक्र आहे तर ते चक्र कसं असतं? एकमेकांवरती अवलंबून असतो. या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होतं. आता आपण सूक्ष्म जीवशास्त्राचे जे काही प्रकार आहेत ते चालू केले होते. आपण त्याच्यामध्ये उपयोजित सूक्ष्म जीवशास्त्र पाहिलं होतं. त्याला काय म्हटलं जातं? अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. उपयोजित म्हणजे काय? उपयोग करता येण्यासारखं सूक्ष्म जीवशास्त्र.
अप्लाइड म्हणजे काय, आपण कोणकोणत्या घटकांमध्ये किंवा कोणकोणत्या शास्त्रांमध्ये त्यांचा उपयोग करू शकतो त्याला म्हटलं जातं अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. आता याच्यामध्ये काही आधी केंद्रक किंवा दुसरे केंद्रक हे तुम्हाला क्लिअर झालंय, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक याबद्दल आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. नंतर बघा, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र जे आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, काय म्हटलं होतं मी याला, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. ज्याने कोणी हे सेशन पाहिलं नसेल पहिलं त्यांनी पाहून घ्यायचे, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत मागच्या सेशनमध्ये. त्याच्यानंतर औषधाचं उत्पन्न पहा, मग त्याचे काही औषधं असतात पहा, ते पण कशापासून बनवले जातात, तर वेगवेगळ्या बॅक्टेरिया असेल किंवा जास्तीत जास्त फंगस त्या ठिकाणी उपयोग केला जात असतो. बघा बुरशी, त्याच्यानंतर परजीवी यांचा अभ्यास या ठिकाणी केला जात असतो. सूक्ष्मजीवामध्ये काय काय येतं, जीवाणू असेल, विषाणू असेल. जीवाणूला काय सांगितलं होतं मी, बॅक्टेरिया, आणि विषाणूला व्हायरसेस, आणि बुरशी म्हणजेच काय, फंगस. तर हे जे काही आहे तर परिजीवांचा अभ्यास या ठिकाणी केला गेला, तर त्याच्यावरती उपलब्ध किंवा त्याच्यावरती उपयोग आणि गुणकारी ठरणारे जे काही प्रोबायोटिक्स म्हणजेच काय, फंगस पासून जे काही औषध तयार केले पहा, अँटीबायोटिक असेल, पेनिसिलिन असेल, तर अशा प्रकारे त्यांचं उत्पादन त्या ठिकाणी केलं गेलं. त्यानंतर अन्न उत्पादन पहा, तुम्हाला सांगितलं होतं लॅक्टोबॅसिली सगळ्यात चांगलं उदाहरण. दुधामध्ये जेव्हा आपण लॅक्टोबॅसिली ऍड करणार तेव्हा त्याच्यापासून काय मिळत असतं, दही त्या ठिकाणी मिळत असतं. कशा प्रकारे येतून, अन्न किण्वन म्हणजेच काय, फर्मेंटेशन, आंबवण्याची क्रिया या ठिकाणी होत असते. कशाची, आंबवणे म्हणजेच काय, फर्मेंटेशन. फर्मेंटेशन बघा, आपण लोणचं आंबवत असतो, त्यानंतर आपण कैरीचं जे काही लोणचं करत असतो त्याच्यामध्ये मिठाचा त्याचा वापर केला जातो. का बरं, कारण ते वर्षभर टिकावं, खराब होऊ नये. तर किण्वन प्रक्रिया जी असते पहा, आपण दुधापासून दहीची निर्मिती करत असतो, ताक असेल तर त्या सगळ्या प्रक्रिया मध्ये सूक्ष्मजीव हे कार्यरत असतात. नंतर एन्झाईमचं उत्पादन, एन्झाईम म्हणजेच काय, संप्रेरके. तर हे जे काही एन्झाईम्स आहेत तर ते एन्झाईम्स तयार करण्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीव वापरले जातात या ठिकाणी सांगितलेलं आहे. जे काही उत्प्रेरक आहेत यांना काय म्हटलं जातं, उत्प्रेरके. आणि हॉर्मोन्सला काय म्हटलं जातं, संप्रेरके. सर्वांना लक्षात ठेवायचं, एन्झाईमला काय म्हटलं जातं, उत्प्रेरके. तुम्हाला जर हा शब्द कोणताही शब्द येऊ, एन्झाईम येऊ, उत्प्रेरके येऊ, तुम्हाला ते यायला हवं. नंतर रसायनांचं उत्पादन, वेगवेगळ्या केमिकल्सचं प्रोडक्शन करण्यासाठी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमचं म्हणजे जे काही सूक्ष्मजीव आहेत त्यांचा वापर केला जातो. त्यानंतर आपण बायोरेमिडिएशन पाहिलं होतं आणि इथे आपलं सेशन संपलं होतं. इथून आता आपण दुसऱ्या सेशनला स्टार्ट करणार आहोत. आता याच्यामध्ये औद्योगिक सूक्ष्मशास्त्रज्ञ प्रदूषकांचं जे काही बघा, सगळ्यात मोठी जी काही समस्या आहे प्रदूषण म्हणजेच काय, पोल्युशन. तर या पोल्युशनला आळा घालण्यासाठी, त्यांच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी काही सूक्ष्मजीवांचा त्या ठिकाणी वापर केला जातो, हेच आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. बायोरेमिडिएशनच्या पद्धतीने जर सूक्ष्मजीव आपण ते हवेमध्ये सोडले तर ते सूक्ष्मजीव प्रदूषक जे काही असतात तर ते प्रदूषण जे काही घटक आहेत तर त्यांचं ऍब्झॉर्बेशन म्हणजे त्यांना शोषून घेण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात, आपल्याला या ठिकाणी कळतंय. नंतर इथून सूक्ष्मजीवशास्त्राचा उपयोग कुठे कुठे होतो, इथून आपल्या सेशनला आपण स्टार्ट करणार आहोत. त्याआधी सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. हे बघा, आपल्या जे काही ऑफिसर्स अकॅडमीमध्ये जे काही बॅचेस चालू होत आहेत पहा, तर त्या बॅचेसची माहिती सर्वांनी घ्यायची आहे. DSFL असेल, त्याच्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका, त्यानंतर आरोग्य सेवक सेविका, त्याचबरोबर पोलीस भरती असेल, त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI, बघा यासारख्या जे काही बॅचेस आहेत बा, गट क च्या असतील किंवा गट ब च्या, तुम्हाला ह्या सर्व बॅचेस आम्ही अवेलेबल करून देत आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीने हे बॅचेस कव्हर अप केले जातील. सगळं सिलेबस वेळेमध्ये संपवलं जाईल याची हमी देते. आणि ह्या बॅचेसमध्ये असणाऱ्या जे काही
उपयुक्त असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्या प्रत्येक टॉपिकच्या नोट्स आणि त्याचे असणारे PYQs हे सर्व तुम्हाला ॲपमध्ये ई-फॉर्म मध्ये मिळतील. ज्यांना कोणाला बुकिंग करायचे आहे त्यांनी बुक करून त्यांना घरपोचही सुविधा या ठिकाणी मिळतील. तर त्यामुळे सर्वांनी या बॅचेस जॉईन करायचे आहेत. अधिकात अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती खाली पट्टीमध्ये जो काही नंबर दिसतोय त्या नंबरवरती कॉल करून अधिकात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि डायरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करून ह्या नोट्स घरपोच मागून आमच्या ऑफिसर्स अकॅडमीचा एक मेंबर बनायचा आहे. चला तर आपल्या पुढच्या सेशनकडे आपण जाऊयात. आता आपण कुठे आलो होतो? सूक्ष्मजीवशास्त्राचा उपयोग. आता आपल्याला बघा ते काय असतं, सूक्ष्मजीव आपण कशाला म्हणतो हे आपण या ठिकाणी पाहिलं. त्यांचा उपयोग कशासाठी होतो ते पाहिलं. आता त्याचा जे काही उत्पादके आहेत पा प्रोडक्ट्स तर याच्यामध्ये कुठे रोल आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. सर्वांना स्क्रीन वगैरे व्यवस्थित आहे? ओके, करेक्ट. आवाज आणि कोणाला जर काही समजलं नसेल तर कमेंट सेशनमध्ये एखादा पॉईंट रिपीट करायचा असेल तशी कमेंट करायची आहे. मी तो पॉईंट तुम्हाला रिपीट करून व्हिडिओच्या फॉर्ममध्ये पुन्हा तो टॉपिक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पुरातन काळापासून दूध टिकविण्यासाठी त्यांचे विविध पदार्थात रूपांतर केले जात असतं. जसे चीज, लोणी, क्रीम, केफीर म्हणजे शेळीच्या दुधापासून बनवलेला दह्यासारखा पदार्थ, योगर्ट म्हणजेच विरजन वापरून केलेले दही इत्यादी हे पदार्थ बनतात. दुधातील पाण्याप्रमाणेच आम्लात त्यांचा बदल होत असतं व पोत स्वाद सुगंध यात वाढ होत असते. बघा, दूध जर आपल्याला साठवायचं आहे किंवा बऱ्याच दिवसांसाठी ते टिकवायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण रूपांतर करत असतो. कशामध्ये? चीज असेल, लोणी असेल, क्रीम, केफीर म्हणजेच काय? केफीर हे शेळ्याच्या दुधापासून बनवलेला एक पदार्थ आहे. योगर्ट म्हणजे ताकासारखं विरजन असतं पा. तर ह्या पद्धतीचे जे काही पदार्थ आहेत त्याच्यामध्ये आम्ल म्हणजेच काय? ऍसिडिक फॉर्म त्याचा वाढला जात असतो. सर्वांनी लक्षात ठेवायचं. चीज असेल, लोणी, क्रीम तुमच्या मनाने सांगू शकता. दही, तूप, लोणी, क्रीम, योगर्ट, ताक यांसारखे वेगवेगळे पदार्थ तुम्ही या ठिकाणी सांगू शकता की ज्यांच्यामुळे दूध हे जास्त दिवस टिकू शकतो आपण. त्यांचा स्वाद त्या ठिकाणी कसा असतो? बदलत त्या ठिकाणी असतो, सुगंध त्या ठिकाणी बदलत असतो. बघा, जे काही हे बा जे काही दूध असतं पा तर त्या दुधामध्ये विरजन घालून आपण त्यापासून काय बनवत असतो? दह्याची निर्मिती त्या ठिकाणी करत असतो. तर सगळ्यांना माहित असेल पा दूध चवीला कसं असतं? थोडंसं गोडसर असतं आणि दही हे चवीला कसं असतं? आंबट असतं. म्हणजे त्याच्या सुगंधामध्ये, स्वादामध्ये काय असतो? फरक होत असतं, बदल त्या ठिकाणी होत असतो. आता ह्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर अधिक कुशलतेने घडून आणल्या जातात. बहुतांश दुग्धजन्य उत्पादनांसाठी दुधात असलेल्या जीवाणूंचाच वापर केला जातो. फक्त चीज उत्पादनात तंतू, कवके वापरली जातात. बघा, इथे काय सांगितलंय? मोठ्या प्रमाणावरती कुशलतेने काय केलं जातं? जे काही सूक्ष्मजीव आहेत त्यांचा वापर त्या ठिकाणी केला जात असतो. दुग्धजन्य उत्पादन म्हणजे काय? दुधापासून तयार होणारे उत्पादन. तर त्यांच्यामध्ये जीवाणूंचा वापर म्हणजेच काय? बॅक्टेरिया. बघा, बऱ्याच जणांना काय होत असतं? जीवाणू आणि विषाणू मध्ये कन्फ्युजन असतं. तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की जीवाणूंचा वापर त्या ठिकाणी केला जातो. फक्त चीज उत्पादन मध्ये काय वापरली जातात? कवके. कवक म्हणजे काय? फंगाय त्या ठिकाणी वापरले जातात. चीज साठी काय वापरली जाते? फंगाय म्हणजेच कवक. बुरशी त्या ठिकाणी वापरली जाते ते हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. योगर्ट, लोणी, क्रीम वगैरे मूलभूत प्रक्रिया समान आहेत. सर्वप्रथम दुधाचे पाश्चरीकरण करून त्यातील इतर सूक्ष्मजीव नष्ट केले जातात. नंतर लॅक्टोबॅसिली या जीवाणूंच्या साह्याने दुधाचे किण्वन केलं जातं. म्हणजेच काय? फर्मेंटेशन केलं जातं, दूध आंबवलं जातं. ह्या प्रक्रियेला दुधातील लॅक्टोज शर्करेचे रूपांतर लॅक्टिक आम्लात होते व लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन म्हणजेच काय? कोॲग्युलेशन होत असतं, त्याचे गठ्ठे बनत असतात. त्याचबरोबर त्याचा स्वाद, सुगंध असलेली संयुगे बनतात. उदाहरणार्थ डाय ऍसेटिलला लोण्याचा स्वाद असतो. आता सगळ्यांनी आपण पुढच्या स्क्रीनवरती घेऊया पा. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. अतिशय महत्वाचा टॉपिक या ठिकाणी आपण शिकत आहोत. आता दूध आपण सर्वांनी दूध खाल्लेलं असेल पा.
मिल्क म्हणजेच काय, दूध. तर या दुधाचं काय केलं जातं, पाश्चरायझेशन केलं जातं. दूध काय केलं जातं, असं थोडंसं कोमट केलं जात असतं, गरम त्या ठिकाणी केलं जात असतं. दुधावरती काय केलं जातं, पाश्चर केलं जात असतं, म्हणजेच काय, गरम केलं जात असतं. दुधाला काय केलं जातं, थोडंसं गरम केलं जातं. त्यानंतर पुन्हा त्याला थंड केलं जातं. त्या प्रक्रियेला काय म्हणतात, पॅश्चरायझेशन. दूध गरम करायचं, त्याला उकळी द्यायची, त्याच्यानंतर त्याला पुन्हा थंड करायचं. आणि जेव्हा थोडंसं कोमट होतं तेव्हा त्याच्यामध्ये काय केलं जातं, ऍड योगर्ट. म्हणजेच काय, विरजन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये टाकलं जातं. दुधाला पाश्चर केलं म्हणजेच गरम केलं, गरम करून त्याला थंड केलं आणि त्याच्यामध्ये योगर्ट म्हणजेच काय, विरजन त्या ठिकाणी टाकलं आणि त्याच्यापासून काय मिळालं, दही. आता या प्रक्रियेमध्ये काय होत असतं की मिल्क मध्ये जी काही लॅक्टोज शुगर असते, मिल्क मध्ये कुठली शुगर प्रेझेंट असते, लॅक्टोज शुगर. याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, लॅक्टोज शुगर. काय प्रेझेंट असतं, लॅक्टोज या ठिकाणी प्रेझेंट असतं. आणि जेव्हा हे लॅक्टोज शुगर, आता ही जेव्हा पॅस्चरायझेशन असेल किंवा योगर्ट हे जेव्हा त्याच्यामध्ये मिसळलं जातं, ह्या प्रक्रियेतून जेव्हा ते दूध पुढे येतं तेव्हा त्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं असतं, दह्यामध्ये. तर दहीमध्ये काय होत असतं, लॅक्टोज शुगरचं रूपांतर होत असतं लॅक्टिक ऍसिड मध्ये. कशामध्ये, लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड. ऍसिड म्हणजे त्याचा पीएच कसा होत असतो, कमी होत असतो. पीएच कमी झाला म्हणजे पदार्थ काय झाला, जास्तीत जास्त ऍसिडिक झाला, आम्लाधारी झाला. आता सगळ्यांनी काय लक्ष द्यायचे पहा, दूध घेतलं, दुधाला गरम केलं, तापवलं, त्याला उकळी दिली, नंतर त्याला थोडंसं कोमट होण्यासाठी साईडला ठेवलं. ते कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही इतर सूक्ष्मजीव असतील, काही कचरा असेल किंवा प्राण्याच्या शरीरामध्ये पण वेगवेगळे सूक्ष्मजीव असतात, तर ते सूक्ष्मजीव जेव्हा आपण त्याला उकळी आणतो तेव्हा ते काय होत असतात, गरम होत असतात आणि ते मरत असतात. ते मरण झाल्यावरती किंवा ते त्याच्यातील नष्ट झाल्यावरती त्याच्यामध्ये उरतात काय, फक्त आणि फक्त लॅक्टोज शुगर त्यामध्ये उरत असते. आता ही लॅक्टोज शुगर त्या ठिकाणी उरलेली आहे. त्यानंतर पाश्चरायझेशन झाला, त्याच्यामध्ये आपण विरजन टाकणार आहेत. काय टाकणार आहेत, विरजन. विरजन म्हणजे काय, योगर्ट असेल, बटर मिल्क म्हणजे ताक असेल तर ते आपण त्याच्यामध्ये ऍड करणार. दुधामध्ये योगर्ट टाकल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, दह्यामध्ये होत असतं. रूपांतर कशामध्ये झालं, दह्यामध्ये त्या ठिकाणी झालं. आणि दही आपल्याला कसं लागत असतं, आंबट लागत असतं. आता हे आंबट का लागतं, कारण की दुधामध्ये असणारे जी काही लॅक्टोज शुगर आहे, जी काही लॅक्टोज शर्करा आहे, तर तिचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये त्या ठिकाणी होत असतं. शर्करेचं रूपांतर कशामध्ये होत असतं, लॅक्टिक ऍसिड मध्ये. आणि हेच ऍसिड मध्ये रूपांतर झाल्यामध्ये त्याच्यामध्ये काय होत असतं, कोॲग्युलेशन होत असतं. कोॲग्युलेशन म्हणजेच काय, गुठळ्या बनत असतात. काय होत असतं, गुठळ्या बनतात. बघा, दूध कसं असतं, दूध पातळ असतं, पाण्याप्रमाणे त्याची थोडीशी टेंडन्सी असते. पण जेव्हा दही असतं, दही कसं असतं, घट्ट असतं. तर ते घट्ट का बरं होतं, कारण की लॅक्टोज शुगरचं, लॅक्टोज शर्करेचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये होत असतं. सर्वांना क्लिअर आहे. आता पुढे आपण आता दही कसं बनतं ते पाहिलं. आता आपल्याला काय पाहिजे, योगर्ट उत्पादन. इथपर्यंत सर्वांना समजलंय. कोणाला काही अडचण असेल तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. आता योगर्ट उत्पादन लॅक्टोबॅसिलस जीवाणूंच्या मदतीने. आता याच्यामध्ये पहा, आता याच्यामध्ये विरजन टाकलं म्हणजे कुठल्या बॅक्टेरिया टाकल्या, लॅक्टोबॅसिली. लॅक्टोबॅसिली. कुठल्या बॅक्टेरिया टाकल्या, लॅक्टोबॅसिली. दूध होतं, दुधामध्ये लॅक्टोज शुगर होती, लॅक्टोज शुगरला कॉग्युलेट केलं म्हणजे काय, पॅस्चरायझेशन करून त्याच्यामध्ये विरजन टाकलं, योगर्ट टाकलं, त्याच्यापासून दही बनवलं. लॅक्टोज शुगरचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये झालं. कशामुळे, कारण त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या लॅक्टोबॅसिली बॅक्टेरियामध्ये. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, दुधामध्ये जर लॅक्टोबॅसिली टाकल्या तर त्याचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये होत असतं, म्हणजे दह्याची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. नंतर पुढे
लॅक्टोबॅसिलस जीवांच्या मदतीने, आता लॅक्टोबॅसिलस काय आहेत? बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत. काय आहेत? बॅक्टेरिया आहेत, जीवाणू त्या ठिकाणी आहेत. विरजन वापरून तयार झालेल्या दह्याला योगर्ट म्हटलं जातं. तयार झालेल्या दह्याला काय म्हणतो? योगर्ट. त्यांचे औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधात प्रथिनांसाठी दुधाची पावडर मिसळली जात असते. बघा आपण जे काही विकत दही घेतो तर त्याचं जे काही बघा आपण दही कसं घेत असतो की दही घट्टच हवं, पातळ नसावं, असंच असावं. आपल्या ज्या काही डिमांड्स असतात त्याच्या डिमांड पूर्ण करण्यासाठी जे काही आर्टिफिशियल सिस्टीम्स असतात जी काही मिल्क पावडर असते ती मिल्क पावडरचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याचं प्रथिनांचं प्रमाण योग्य ते राखलं जातं आणि त्यापासून दही बनवलं जातं. ती मिल्क पावडर जी आहे ती आपल्याला कशी असते? हार्मफुल असते. अति प्रमाणात घेतलेली मिल्क पावडर कशी असते? हार्मफुल. त्यामुळे दही कसं खावं? घरचं घरामध्ये बनवलेलंच त्या ठिकाणी खावं. दूध तापवून कोमट करून त्याच्यामध्ये स्ट्रेप्टोकोकस, थर्मालिस व लॅक्टोबॅसिली डेलिब्रुकी ह्या जीवाणूंचं एकाच एक प्रमाणात मिश्रण मिसळलं जातं. स्ट्रेप्टोकोकसमुळे लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचे जेलबंद व दह्याला घट्टपणा येतो. कुठकुठले बॅक्टेरिया दिले त्यांनी? स्ट्रेप्टोकोकस. कुठला? स्ट्रेप्टोकोकस आणि काय? लॅक्टोबॅसिली. स्ट्रेप्टोकोकस आणि लॅक्टोबॅसिली. आता स्ट्रेप्टोकोकस एकत्र येतं, याच्यामुळे काय होतं? जेल बनतं. म्हणजेच काय? दह्याला काय येतो? घट्टपणा. ठीक आहे, इथपर्यंत दह्याला घट्टपणा देण्याचं काम कोण करतं? स्ट्रेप्टोकोकस. यांचं प्रमाण कसं आहे? एकास एक. स्ट्रेप्टोकोकस आणि दह्याचं लॅक्टोबॅसिलीचं प्रमाण कसं आहे? एकास एक. स्ट्रेप्टोकोकस जर एक असेल तर लॅक्टोबॅसिली पण एक असावी. त्यांचं प्रमाण असावं एकास एक. तेव्हा दही बनत असतं. काय बनत असतं? दही बनते. दुधामध्ये स्ट्रेप्टोकोकस आणि लॅक्टोबॅसिलिया हे दोन सूक्ष्मजीव जे आहेत बॅक्टेरिया म्हणजेच काय? जीवाणू. तर ह्या जीवाणूंचं एकास एक प्रमाणामध्ये मिश्रण हे दुधामध्ये मिसळलं जातं तेव्हा त्याच्यापासून काय बनत असतं? दही बनत असतं. दही झालं. आता आपल्याला काय पाहिजे? लोणी. याचे स्वीट क्रीम व कल्चर्ड, आपण पेन चेंज करूयात. याचे स्वीट क्रीम, कल्चर्ड असे दोन प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न मिळवलं जातं. आता स्वीट क्रीम आईस्क्रीम खातो की नाही आपण, ते स्वीट क्रीम असेल, नंतर कल्चर्ड जे काही बर्गर्स असतील, तुमचे पिझ्झाच असतील, त्याच्यामध्ये जे काही बटर वापरलं जातं, चीज वापरलं जातं तर त्याचा समावेश यामध्ये होत असतो. त्यापैकी कल्चर्ड प्रकाराच्या उत्पादनात सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो. तर ह्या प्रकारचे जे काही पदार्थ आहेत तर या ठिकाणी आपण मिळवत असतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं चीज निर्मिती, चीज प्रोडक्शन. कशापासून बनतं? कवकांपासनं. कशापासनं? कवकांपासनं. म्हणजेच काय? फंगस, बुरशी पण म्हणतो आपण याला. जगभर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या गाईच्या दुधाचा वापर करून चीज बनवलं जातं. सर्वप्रथम दुधाचं रासायनिक व सूक्ष्म जैविक परीक्षण होत असतं. बघा जे काही चीज आहे सर्वांनी टॉम अँड जेरी पाहिलं असेल लहानपणी, कार्टून्स असतात तर त्याच्यामधला जो काही जेरी असतो त्याला सगळ्यात जास्त काय आवडत असतं? चीज आवडत असतं. येलो कलर मध्ये त्यांनी एक तुकडा दाखवला होता चीज. तो घेऊन पळायचा, त्याच्या मागे तो टॉम धावायचा तर अशा प्रकारे जी काही त्याची रचना होती तर अशा प्रकारचा तो चीजचा तुकडा असायचा की जो मिळवण्यासाठी तो जीवाचं दान त्या ठिकाणी करत होता. तर हे जे काही चीज आहे तर हे चीज कशापासून बनलं जातं? कवकांपासनं, बुरशीपासनं. तर त्याबद्दलच माहिती आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. हे काय झालं? चीज. आता सुद्धा आवडीने बरेच जण चीज घेत असतात तर त्याचं काय होत असतं? सूक्ष्म जैविक परीक्षण, की त्या दुधामध्ये कुठले बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत, कुठले ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, ते आपल्यासाठी हानिकारक आहेत का, याचं त्या ठिकाणी परीक्षण केलं जात असतं, ऑब्झर्वेशन केलं जात असतं. दुधात लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, त्याच्यानंतर लॅक्टोबॅसिलियस क्रिमोरिस आणि स्ट्रेप्टोकोकस हे सूक्ष्मजीव व रंग मिसळले जातात. ह्यामुळे दुधाला आंबटपणा येतो. यानंतर दह्यातील पाणी म्हणजेच काय?
काढून टाकण्यासाठी ते आणखीन घट्ट होणं आवश्यक असतं. बघा, वे म्हणजे काय, सगळ्यांनी दही पाहिलं असेल तर जेव्हा दही असतं पहा ते कसं असतं, घट्ट असतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं पहा. तर ते जे काही पाण्याचं प्रमाण आहे तर ते काय असतं, वे असतं. आपण त्याला आंबट पाणी पण म्हणतो पहा. तर त्या आंबट पाण्याला काय म्हटलं जातं, वे. ह्यासाठी जनावरांच्या अन्नमार्गातून मिळवलेले रेनेट विकर पूर्वीपासून वापरण्यात येत असतं. पण हल्ली कवकांपासून मिळवलेल्या प्रोटीन्स म्हणजेच काय, प्रोटीएज हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनतं. मग शाकाहारी चीज कसं बनत असतं, जो काही प्रोटीज आहे, प्रोटीज कशापासून मिळतं, प्रोटीन्स वरती जे काही बॅक्टेरिया ऍक्ट करतात त्याच्यापासून काय मिळवलं जातं, प्रोटीज त्या ठिकाणी मिळवलं जात असतं. तर त्याच्यापासून चीज निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. दह्यातील पाण्याला काय म्हटलं जातं, वे. वेगळे काढलं जातं ज्यामुळे इतर काही उपयोग आहेत. घट्ट दह्याचे तुकडे कापणे, धुणे, रगडणे इत्यादी नंतर मीठ घालणे, त्याच्यामध्ये आवश्यक ते सूक्ष्मजीव, रंग, स्वाद मिसळून चीज तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. नंतर दाबून चीजचे तुकडे केले जातात व ते परिपक्वतेसाठी साठवून ठेवले जातात. बघा, दही होतं, दह्यातलं पाणी जे होतं ते पाणी साईडला काढलं, त्याच्यानंतर दही काय केलं, दाबून ठेवलं, त्याच्यामध्ये मीठ असेल, स्वाद असेल, त्याच्यानंतर जे काही वेगवेगळे रंग असतील तर हे सगळे मिसळून त्याचं काय केलं, चीज बनवलं आणि त्याला नंतर परिपक्वतेसाठी ठेवलं गेलं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आणि तुमच्या परीक्षेच्या उपयोगात आणि बऱ्याचशा वेळेस याच्यावरती प्रश्न विचारले गेलेत पहा. अतिशय इम्पॉर्टंट असा हा टॉपिक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रोबायोटिक्स हे पदार्थही दुग्धजन्यच आहेत, पण त्यामध्ये क्रियाशील जीवाणू असतात. कशा असतात, क्रियाशील म्हणजेच काय, ऍक्टिव्ह असतात जीवाणू. त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह होते का नाही, इनऍक्टिव्ह होते. आता याच्यामध्ये काय असतात, ऍक्टिव्ह असतात. उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस ऍक्टिडोफिलिस, त्याच्यानंतर लॅक्टोबॅसिलस केसी आणि बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम इत्यादींसारखे जे काही सूक्ष्मजीव आहेत तर ते प्रोबायोटिक्स मध्ये उपयोगी असतात. हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात, म्हणजे पचन क्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ त्या ठिकाणी करत असतात. तर उपद्रवी सूक्ष्मजीवांना उदाहरणार्थ क्लॉस्ट्रिडियम, उदाहरणार्थ काय, क्लॉस्ट्रिडियम नष्ट करतात. क्लॉस्ट्रिडियम कसा आहे, घातक आहे बा शरीराला. शरीराला कसं आहे, घातक आहे. आणि लॅक्टोबॅसिली असेल, समजा लॅक्टोबॅसिलिस बॅसिलिस असेल, लॅक्टोबॅसिलिस केसी असेल, यांसारख्या जे काही बॅक्टेरिया आहेत तर त्या बॅक्टेरियांचा समावेश कशामध्ये होतो, प्रोबायोटिक्स मध्ये. ते काय करत असतात, क्लॉस्ट्रिडियम सारख्या सूक्ष्मजीवांना नष्ट करून आपली पचनक्रिया व्यवस्थित आणि सुव्यवस्थित ती सुरळीत चालण्यासाठी मदत त्या ठिकाणी करत असतात. प्रोबायोटिक्स उत्पादने योगर्ट, केफीर, सोअरक्रूट म्हणजे कोबीचं लोणचं, डार्क चॉकलेट, मिसो सूप, लोणची, तेले, कॉर्नी सिरम, कृत्रिम स्वीटन्स म्हणजे काय, गोडी आणणारे पदार्थ, सूक्ष्म शैवाले, स्पिरुलिना, क्लोरेल्ला, नीलहरित शैवालांचा समावेश असलेले समुद्री खाद्य अशा विविध रूपात उपलब्ध आहेत. जसे काही प्रोबायोटिक्स आहेत ते कशापासून बनतात, वेगवेगळे जे काही अल्गीज असतील, शैवाल असतील, त्या शैवालांपासून प्रोबायोटिक्सची निर्मिती केली जाते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा तो जो रोल आहे तो कशाचा असतो, स्पिरुलिनाचा. स्पिरुलिना म्हणजेच काय, ब्राऊन अल्गीची आहे पहा, तर तिचा वापर त्या ठिकाणी केला जात असतो की ज्याच्यापासून प्रोबायोटिक्सची निर्मिती केली जात असते. अलीकडच्या काळात प्रोबायोटिक्स एवढे महत्व का प्राप्त झाले आहे, याचे कारण म्हणजे ही उत्पादने आपल्या अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती करून इतर सूक्ष्मजीव व त्यांचे चयापचन क्रियांवरती नियंत्रण ठेवत असतात. प्रतिक्षमता वाढवतात, चयापचन क्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करतात. बघा, आपण खाण्याचं प्रमाण नसतं, आपण बाहेरचं उघड्यावरचं इतरत्र कुठेही खात असतो, तर ते खाताना आपल्या पचनक्रियेमध्ये काहीतरी अडथळे निर्माण होत असतात. क्लॉस्ट्रिडियम असेल किंवा इतर जे काही बॅक्टेरिया आहेत तर ते बॅक्टेरिया अन्न मार्गामध्ये अडथळा निर्माण करण्याचं काम करत असतात. तोच अडथळा दूर करण्यासाठी किंवा त्या सूक्ष्मजीवांना नष्ट करण्यासाठी या प्रकारच्या जे काही सूक्ष्मजीव आहेत या प्रकारचे जे काही प्रोबायोटिक्स आहेत तर ते प्रोबायोटिक्स आपल्याला मदत करत असतात चयापचन क्रिया स्थिर ठेवण्यासाठी, व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी. प्रतिजैविकांमुळे, आता प्रतिजैविक म्हणजेच काय, प्रोबायोटिक्स अन्य मार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीवी अकार्यक्षम होतात, त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचं काम कोण करतं, प्रोबायोटिक्स करत असतं.
अतिसारांच्या उपचारासाठी तसेच कोंबड्यांवरील उपचारांसाठी हल्ली प्रोबायोटिकचा वापर केला जातो. बघा, प्रतिजैवक जे काही आपल्याला घातक असे पदार्थ असतात जे आपल्या अन्न नलिकेमध्ये गेलेले असतात, तर त्यांना ते कसे असतात सक्रिय, तर त्यांना असक्रिय करून आपल्या चयापचन क्रिया म्हणजे डायजेशन जे आहे, तर ते डायजेशन व्यवस्थित राखण्यासाठी त्यांचा समतोल ढास उपयुक्त असं ठेवण्यासाठी जे काही सूक्ष्मजीव असतात ते कार्यरत असतात, त्यांना काय म्हटलं गेलं, प्रोबायोटिक्स. तर ते प्रोबायोटिक्स त्या सूक्ष्मजीवांना सक्रिय असल्यावरती असक्रिय करण्याचं काम करत असतात आणि त्यांना इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये शरीरातून बाहेर टाकण्याचंही काम त्यांच्या मार्फत होत असतं. अतिसार म्हणजेच काय बघा, डायरिया जो असतो, ज्यांना जुलाबाचा त्रास होत असतो पा, उघड्यावरची पाणीपुरी असेल, वडापाव, समोसा हे जे पदार्थ आपण उघड्यावरती खातो ना, तर त्याच्यामार्फत डायरिया किंवा अतिसार पसरत असतो. तर अतिसाराला खरं तर डिसेंट्री पण म्हटलं जातं पा, की ज्यांना जुलाबाचा वगैरे त्रास होतो. तर त्याच्यामध्ये काय होत असतं, जे काही दूषित पाणी असेल, दूषित अन्न आपल्या पोटामध्ये गेलं असेल, तर त्यामुळे ते रोगांना आपलं सामोरे जावं लागत असतं. तर त्यांच्यामध्ये ही प्रोबायोटिक्स कसे असतात, अतिशय उपयुक्त असतात. त्यानंतर आता ब्रेड कसं बनतं ते पाहायचं आपल्याला या ठिकाणी. सगळ्यांना क्लिअर आहे? कुठे काही अडचण असेल तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. ओके, चला आपण पुढे जाऊया आता. पाव म्हणजेच काय, ब्रेड. धान्याच्या पिठांपासून पावाचे विविध प्रकार बनवले जातात. पिठामध्ये बेकर्स ईस्ट म्हणजेच काय, सॅकरोमायसिस सेरेविसी, पाणी, मीठ व इतर आवश्यक पदार्थ मिसळून त्यांचा गोळा केला जातो. ईस्टमुळे पिठातील कर्बोदकांचे किण्वन होऊन शर्करेचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 व इतर इथेनॉल मध्ये होतं. कार्बन डायऑक्साईडमुळे पीठ फुगतं व भाजल्यानंतर पाव जाळीदार होत असतात. बघा, मग असे काही धान्य असतं, धान्याचं पीठ, त्याच्यामध्ये गहूचं पीठ असेल समजा, उदाहरणार्थ गहू घ्या. गव्हाचं जे काही पीठ असतं, ज्याची आपण चपाती खात असतो पा, चपाती पोळी ज्याच्यापासून बनवली जाते, तर त्या पिठामध्ये काय केलं जातं, सॅकॅरोमायसिस म्हणजेच काय, ईस्ट. ही जी काही ईस्ट आहे, ही जी काही बुरशी आहे पा, म्हणजेच काय, कवक, हे मिसळलं जात असतं, त्याच्यामध्ये मिसळलं जातं आणि त्याच्यापासून काय बनवलं जातात, पाव किंवा ब्रेड बनवलं जात असतं. बघा, जे काही पाव असतात तर त्याच्यामध्ये काय होत असतं, फर्मेंटेशन करण्याची क्रिया जी आहे तर ती कशा मार्फत होत असते, ईस्ट मार्फत. बेकर्स ईस्ट याला म्हटलं जातं. सॅकॅरोमायसिसला काय म्हटलं जातं, बेकर्स ईस्ट. का बरं बेकर्स ईस्ट म्हटलं जातं, कारण की बेकरी प्रोडक्ट्स मिळवण्यासाठी त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो. सॅकॅरोमायसिस जी काही ईस्ट आहे त्या ईस्टमुळे काय होत असतं, धान्याच्या पिठाला काय होत असतं, छिद्र पडत असतात. छिद्र का पडतात, जेव्हा आपण गव्हाच्या पिठामध्ये किंवा इतर धान्याच्या पिठामध्ये सॅकॅरोमायसिस ईस्टचा वापर करतो, ती ईस्टची त्याच्या ठिकाणी काय होत असते, क्रिया त्या ठिकाणी होत असते. आणि जेव्हा ती क्रिया होते त्या क्रियेतून बाहेर पडणारा जो काही गॅस आहे कार्बन डायऑक्साईड CO2, तर तो CO2 बाहेर पडत असतो. तो बाहेर पडण्यासाठी त्याचा मार्ग शोधत असतो. आणि बघा, ब्रेडवरती आपल्याला छोटे छोटे छिद्र पाहायला मिळतात, पाववरती छोटे छोटे छिद्र पाहायला मिळतात. तर ते जे काही छिद्र असतात ती काही सूक्ष्म जागा असते, तर ती जागा असते कार्बन डायऑक्साईड बाहेर जाताना निर्माण केलेली. ती कोणी निर्माण केलेली असते, कार्बन डायऑक्साईडने. तर तीच जागेमुळे काय होत असतं, ते अतिशय स्पॉन्जी किंवा मऊ त्या ठिकाणी बनत असतात. तर अशा प्रकारे ईस्टची निर्मिती, जे काही ब्रेड आणि पाव आहे त्यांची निर्मिती होत असते. बघा, इथे सांगितलंय, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो, इथेनॉल होतो आणि CO2 मुळे पीठ फुगत असतं व भाजल्यानंतर पाव कसा होत असतो, जाळीदार होत असतो. ती जाळी का बरं निर्माण होत असते, जाळी का बरं निर्माण होते, कारण त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर जाण्यासाठी लागणारी जी काही जागा आहे, तर ती जागा बनवण्यासाठी बघा, ब्रेड जो आहे पहा, त्या ब्रेडवरती अतिशय असे सूक्ष्म छिद्र असतात. तर ते का बरं असतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकण्यासाठी. कार्बन डायऑक्साईड बाहेर जाण्यासाठी जागा लागणार आहे, तर ती जागा निर्माण होते आणि त्याच्यामुळेच काय होत असतात, ते पाव जाळीदार त्या ठिकाणी बनत असतात. प्रोबायोटिक्स व्हिनेगर. बघा, व्हिनेगर सगळ्यात महत्वाचं आहे. व्हिनेगर व्यावसायिक बेकरी उद्योगात संकुचित म्हणजेच काय, कॉम्प्रेस ईस्टचा वापर होतो, तर घरगुती वापरासाठी ते कोरड्या
दाणेदार स्वरूपात उपलब्ध असतात. बघा व्हिनेगर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल त्याला काहीतरी नाव आहे बा मराठीमध्ये त्याला व्हिनेगरला, जे मला ऍक्च्युली आठवत नाहीये. सर्वांनी एकदा गुगलला पहा किंवा मला जर आठवलं मी पुढच्या सेशनला तुम्हाला ते तसं सांगते, की घरामध्ये जे काही वापरलं जातं त्याला लिंबू खार वगैरे काहीतरी म्हटलं जातं तर त्याचे काही व्हिनेगर आहे मला वाटतं ते कुरडया करताना किंवा पापड करताना वापरलं जातं. तर ते कसं असतं, कोरड्या व दाणेदार स्वरूपात असतं. आणि व्हिनेगर व्यावसायिकांमध्ये कसं असतं, संकुचित म्हणजेच काय, कॉम्प्रेस ईस्टचा वापर त्या ठिकाणी होत असतो. व्यावसायिक उपयोगासाठी बनवलेल्या ईस्टमध्ये ऊर्जा, कर्बोदके, मेद, प्रथिने, विविध जीवनसत्वे व खनिजे असे उपयुक्त घटक असतात. त्यामुळे ईस्ट वापरून बनविलेले पाव इतर उत्पादके पौष्टिक ठरत असतात. हल्ली लोकप्रिय झालेल्या चायनीज खाद्यपदार्थांमुळे वापरले जाणारे व्हिनेगर, सोया सॉस व मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच काय, अजिनोमोटो, त्याला काय म्हटलं जातं, अजिनोमोटो, हे 3 घटक सूक्ष्म जैविक किण्वांसोबत मिळवलं जातं. बघा आपण जे काही हल्ली चायनीज पाव लोकप्रिय झाला, आपण चायनीज मध्ये काय काय खात असतो, सोया सॉस, मोनोसोडियम, त्याच्यानंतर त्याला व्हिनेगर असेल आणि त्या व्हिनेगर वगैरे जे काही असतात तर ते कुठेतरी आपल्यासाठी उपयुक्त ठरावेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय काय मिसळलं जातं, ऊर्जा म्हणजे एनर्जी, कर्बोदके कार्बोहायड्रेट, मेद, फॅट्स, प्रथिने, प्रोटीन्स, जीवनसत्वे, व्हिटॅमिन्स आणि खनिजे म्हणजे काय, मिनरल्स, असे उपयुक्त आणि शरीराला उपयुक्त असणारे घटक त्याच्यामध्ये काय केले जातात, मिसळले जात असतात. नंतर आपल्याला काय पाहिजे, व्हिनेगर. बघा व्हिनेगर अशा फॉर्म मध्ये कोणाकडे असतं, ईस्ट बेकर्स लोकांकडे, आणि आपल्याकडे कसं असतं का पावडरच्या आणि वाळूच्या फॉर्म मध्ये असतं थोडं थोडं. आता व्हिनेगर म्हणजे काय ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे. उत्पादन जगातील अनेक प्रदेशांमध्ये खाद्यपदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी तसेच लोणची, सॉस, केचप, चटण्या हे पदार्थ टिकवण्यासाठी व्हिनेगरचा वापर होतो. रासायनिक दृष्ट्या व्हिनेगर म्हणजे 4% ऍसिटिक आम्ल. बघा काय म्हटलं जातं सायंटिफिकली, 5% काय ऍसिडिक आम्ल म्हणजेच काय ऍसिटिक ऍसिड म्हणजेच काय व्हिनेगर. 4% ऍसिटिक ऍसिड म्हणजेच काय व्हिनेगर. 4% ऍसिटिक ऍसिड म्हणजेच काय व्हिनेगर. त्याचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलाय CH3COOH. फळांचं रस, मेपल सिरप, साखर कारखान्यातील ऊसाची मळी, मुळांतील स्टार्च अशा कार्बनी पदार्थांचे सॅकरोमायसिस सेरेव्हिसी ह्या कवकाच्या म्हणजे फंगायच्या साह्याने किण्वन करून म्हणजेच काय फर्मेंटेशन करून इथॅनॉल हे अल्कोहोल मिळवलं जातं. इथॅनॉल अल्कोहोल म्हणजे काय, जे काही दारू असते तर ते पदार्थ त्या ठिकाणी मिळवले जातात. इथॅनॉल मध्ये ऍसिटोबॅक्टर प्रजाती, त्याच्यानंतर ग्लुकोबॅक्टर ह्या जीवाणूंचं मिश्रण मिसळून त्यांचे सूक्ष्मजैविक अपघटन केलं जातं. बघा द्राक्ष असतील, बाजरी असेल किंवा त्यानंतर वेगवेगळे पदार्थ असतात तर त्या पदार्थांमध्ये काय केलं जातं, व्हिनेगर मिसळून त्यांचं विघटन केलं जातं. त्याच्यामधला जो काही स्वाद आहे तर तो बदलला जातो व त्यापासून कशाची, अल्कोहोलची निर्मिती त्या ठिकाणी केली जात असते. सर्वांना क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट असेल तर त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये विचारायचं आहे. कोणाला काही अडचण? इथॅनॉल कळालं सगळ्यांना? बघा इथॅनॉलचा जो काही फॉर्म्युला आहे तर तो इथॅनॉल जे आहे बघा, ऊसाची जी काही मळी आहे त्याच्यापासून कशाची, अल्कोहोलची निर्मिती केली जाते. तर त्याच्यामध्ये सुद्धा सॅकरोमायसिस सेरेव्हिसी म्हणजेच काय ईस्टचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर बघा अतिशय शॉर्ट फॉर्म मध्ये आणि अतिशय इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. ह्या चार्ट मध्ये तुम्हाला सगळं शॉर्ट फॉर्म मध्ये पाहायला मिळेल. आता इथे फळ पाहिजे, कॅफिया अरेबिका, त्याच्यामध्ये कुठला सहभाग आहे, लॅक्टोबॅसिलस ब्रुएसी. हा कोण आहे, सूक्ष्मजीव आहे, बॅक्टेरिया आहे. याच्यापासून काय झालं, फळातून बिया वेगळ्या केल्या, त्याच्यापासून काय बनलं, कॉफी बनली. बघा फळ होतं कुठलं,
कॅफिया अरेबिका, त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव टाकला कोणता, लॅक्टोबॅसिला ब्रुईस. त्याच्यापासून काय झालं, बिया वेगळ्या झाल्या आणि कॉफीची निर्मिती झाली. दुसरा थ्रिओबॉम कॅको, कॅन्डिडा, हेनेन्युला, पिचिला, त्याच्यानंतर सॅकरोमायसिस, हे सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये सहभाग घेतला. फळातून बिया वेगळ्या, त्यांनी पण काय केलं, फळातून बिया वेगळ्या करण्याचं काम केलं. त्याच्यापासून कोको मिळाला आपल्याला. कोकमचं सरबत वगैरे असतं ना, त्याची निर्मिती ड्रॅगपासून केली जाते. त्यानंतर द्राक्षे, त्याच्यामध्ये सॅकरोमायसिस सिरेवेसी, ह्या सूक्ष्मजीवांनी सहभाग त्या ठिकाणी घेतला की त्याच्यामुळे काय झालं, रसाचं किण्वन झालं, फर्मेंटेशन झालं, ते आंबवले गेले, त्यांचं विघटन झालं आणि त्यापासून वाईनची निर्मिती झाली. कशाची, वाईनची निर्मिती झाली. ही कसं आहे, एक अल्कोहोलिक ड्रिंक आहे. नंतर सफरचंद, त्याच्यामध्ये सुद्धा सॅकरोमायसिस सिरेवेसी यांचा वापर केला गेला. त्याच्यामध्ये पण काय झालं, रसाचं किण्वन झालं, फर्मेंटेशन झालं, त्याच्यापासून सिडार नावाचं पेय मिळालं. अशा प्रकारे कशा प्रकारे सूक्ष्मजीवांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला, कोणत्या फळांपासून काय मिळालं व त्यांचं कार्य काय, हे सगळ्यांनी 5 मिनिटांमध्ये डोळ्याखालनं घालायचं आहे. अतिशय महत्वाचा आहे पहा हा चार्ट. बघा, म्हणजेच काय, कॉफी असेल, कोको, वाईन, सिडार, जे काही अल्कोहोलिक ड्रिंक असतात किंवा जे काही सरबताचे घटक असतात ते कशापासून मिळवले जातात, तर सूक्ष्मजीवांच्या सहभागाने ते आपल्यापर्यंत पोहोचत असतात. नंतर मायक्रोबायोलॉजिकल एन्झाईम्स असतील. त्याच्यानंतर परत एक चार्ट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. बघा, प्रतिजैविके म्हणजेच काय, अँटीबायोटिक्स. जैव इंधन म्हणजेच काय, इंधनामध्ये जे काही त्याच्यामध्ये गोबर गॅस असेल किंवा इथेनॉल, हे जे काही निर्मिती आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे आहे. त्याच्यानंतर प्रदूषके, भूमिस्थ लँड फिलिंग असेल, सांडपाणी, स्वच्छ तंत्रज्ञान, क्लीन टेक्नॉलॉजी, यांसारखे अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आपल्याला कुठे कव्हर करायचे आहेत, पुढच्या सेशनमध्ये. पुढचा सेशन आपला हा चॅप्टरचा लास्ट सेशन असणार आहे. सर्वांनी आतापर्यंत झालेलं जे काही आहे ते सर्वांनी एकदा रिवाइज करायचं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना सांगण्यात येत आहे, बघा, DSFL असेल, अंगणवाडी सेवक सेविका, त्यानंतर पोलीस भरती, त्यानंतर डिपार्टमेंटल PSI, त्याच्यानंतर TET, त्याच्यानंतर आपल्या जे काही वेगवेगळ्या ग्रुप सीच्या म्हणजे गट कच्या ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा आहेत तर त्या सर्व परीक्षांची तयारी तुमची या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. सर्वांनी ह्या बॅचेस बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला जो काही स्क्रीनवरती खाली नंबर दिसतो त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि अधिक माहिती मिळवायची आहे. आपला प्रवेश निश्चित करून आमच्यासोबत ऑफिसर्स अकॅडमीचा एक मेंबर व्हा आणि आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करण्यासाठी आम्ही नक्कीच तुमच्या स्वप्नाला पंख देण्याचं काम करू. सर्वांनी या बॅचेस बद्दल अधिक माहिती मिळवायची आहे आणि ही बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्यायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत. त्याचबरोबर जे काही टेस्ट सिरीज आहेत तर त्या टेस्ट सिरीज तुम्हाला यामध्ये दिल्या जातील आणि ज्यांना कोणाला नोट्स घरपोच हव्या असतील तर त्यांनाही प्रिंटेड फॉर्ममध्ये आम्ही घरपोच सुविधा तुम्हाला देत आहोत. सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे आणि आजचं सेशन आपण या ठिकाणी थांबवत आहेत. सर्वांना थँक्यू आणि हॅव अ नाईस डे. उद्या सर्वांनी जो काही सेशन 3 आहे तर तो सेशन 3 सर्वांनी अटेंड करायचा आहे. थँक्स टू एव्हरीवन. काही प्रॉब्लेम असेल तर सर्वांनी कमेंट सेशनमध्ये तुमचा फीडबॅक कळवायचा आहे. थँक्यू.